नमस्कार। आज मी आशा किरण या फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये आहे। या फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये काही दिवसापूर्वी माझा एक पेशंट इथे घेऊन आलो होतो आणि त्याची अशी इच्छा होती की मला त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे। मी ग्रासलेलो आहे एका व्यसनाने आणि त्याला मला मुक्त करायचं आहे, म्हणून मी इथे त्यांना ॲडमिट केलं होतं। ॲडमिट केल्यानंतर मी प्रत्येक महिन्याला इथे येऊन चौकशी करत होतो, त्यांची देखभाल बघत होतो। त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय सुंदर आहे। एकंदरीत म्हणजे त्यांचे पेशंटकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा माणुसकीचा आहे आणि या माणुसकीच्या दृष्टिकोनातून पेशंट हा अति चांगला किंवा त्याच्यात सुधारणा होते असं आम्हाला जाणवत होतं आणि त्यानुसार आम्हाला त्याच्या दिवसांदिवस किंवा महिन्यांनी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तो फरक जाणवत होता आणि आज स्टेजला तो इतका चांगला आणि चांगले सुधार त्याच्यात दिसून आले की तो आज आम्हाला म्हणजे त्याच्यात जो बदल दिसतो तो फक्त या फाउंडेशनने केलेल्या त्याच्यावर उपचारांचा बदल आहे आणि त्याच्या भविष्यासाठी ते चांगलं आहे आणि त्याचं भविष्य यामुळे चांगलं फुलफिल होईल, चांगलं सुधारेल असं आम्हाला वाटते। या आशा किरण या फाउंडेशनचं हे कार्य खूप चांगलं आहे। हे एका माणसाला सुधरवत नाही, त्यासोबत एक फॅमिली आहे, एक कुटुंब आहे। या सर्वांच्या त्याच्यापाठी काही सुधारणा होतात आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। समाजामध्ये सुद्धा एका माणसामुळे जी चर्चा किंवा एखादा बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलण्यासाठी या सेंटरने खूप प्रयत्न केलेले आहेत, त्याच्यासाठीवर खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याच्याकडून ते करून घेतले आणि त्याला ते सुधारवलेलं आहे आणि आता त्याच्यात चांगली सुधारणा झालेली आहे आणि आम्हाला असं वाटते की एखाद्या माणसाला जर सुधारायचं असेल त्याची इच्छाशक्ती सुद्धा लागते तेवढीच, परंतु त्या इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी त्याला प्रशिक्षण आणि त्याच्यावर मेहनत घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते हे फाउंडेशन अतिशय चांगलं करते अशी मला खात्री पटलेली आहे। आता 100% खात्री पटलेली आहे। त्यासाठी येथे काम करणारे सर्व वर्कर, काम करणारे टीचर आणि या फाउंडेशनचे जे मालक आहेत बशीरभाई यांचेसुद्धा मी आणि त्यांच्या मॅडम यांचेसुद्धा मी आभार मानतो। त्यांनी आमच्या पेशंटला 100% चांगलं केलेलं आहे आणि त्यांनी असंच आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून पेशंटच्यावर लक्ष ठेवावं एवढी मी इच्छा पूर्ण करतो। धन्यवाद।